मागचे 2 दिवस झाले मी बघतोय की प्रत्येक ठिकाणून माझे बॅनर कमी होत चालले. मग मला वाटलं की काय कारण असेल, पडलं असेल वगैरे असेल. पण नंतर माहिती बघितली तर KDMCचे अधिकारी काही लोकांच्या प्रेशरमध्ये येऊन माझे बॅनर प्रत्येक ठिकाणून बाहेर काढायला घेतले आणि त्यांनी अक्षरशः तोडून पण टाकलेत बॅनर. मग तिथे जागेवर मी अक्षरशः मोन्यावरनं मी कल्याणला येत होतो त्यावेळेस मी बघितलं की माझा बॅनर काढायला घेतलं त्यांनी. मग मी त्या अधिकारीला विचारलं की बाबा का काढला माझा बॅनर. त्यांचं म्हणणं होतं की राकेशजी हे बॅनर तुमच्या चुकीच्या जागी लागलं होतं. म्हटलं ठीक आहे, मान्य करतो चुकीच्या जागी लागलं असेल तर, पण मग इतर बॅनर जे लागले ते बरोबर आहेत का. मग तो काही बोलायलाच तयार नाही. मी बोला माझा बॅनर जर चुकीचा आहे मग तो बाजूला जो बॅनर लागला आहे तिथे जो लागला आहे तो पण चुकीच्या जागी लागला आहे. पण तो त्याला तिथे बघायलाच तयार नव्हतो. पण मग मी बोललो की तू जर नाही काढले बॅनर तर मी रस्त्यावर बसेल. मग त्याने तो बॅनर पण काढला तिकडनं बाहेर. बरोबर. मग त्यानंतर त्याने परस्पर तो निघूनच गेला परत बॅनर काढून आणि ते बॅनर सगळे परत लागले आणि माझा बॅनर फाडून टाकला तिकडे. बॅनर फाडून राजकारण करणं, माझे जे बॅनर फाडण्यात आले मला एक गोष्ट समजत नाही की ज्याप्रमाणे बॅनर फाडण्याचं काम चालू आहे त्याने काय होणार आहे. शेवटी हारणं जिंकणं हा नशिबाचा भाग आहे आणि तुम्ही जर चांगली कामं केली असेल तर इतर लोकांचा बॅनर फाडायची वेळ कधीच येणार नाही. मग त्यापेक्षा बरं मागील 5 वर्ष जेव्हा तुम्हाला निवडून दिलं होतं तेव्हा कामं करून दाखवायची होती लोकांना. म्हणजे तुमच्यासमोर कोण उभंच राहिलं नसतं आणि तुम्हाला सगळ्यांनी एकमताने निवडून दिलं असतं. स्वतःचं कमीपणा झाकण्यासाठी दुसऱ्यांचे बॅनर फाडून स्वतः मोठे होणार नाही कधी.